जत जिल्हा सांगली येथील पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारास लाचलुचपत विभागाने पकडले। जत पोलीस ठाण्याकडील एका गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीला व एका आरोपीस अटकपूर्व जामिनाकरिता मदतीसाठी 20,000 रुपयाची लाच एका महिलेमार्फत घेताना एका पोलीस हवालदाराला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले। विजयकुमार दत्तात्रय कोळेकर, वय वर्षे 48, मूळ गाव नांगोळे, तालुका कोटेमंका, जिल्हा सांगली असे लाच घेतलेल्या हवालदाराचे नाव आहे। ही कारवाई गुरुवारी सायंकाळी करण्यात आली। हवालदार कोळेकर यांच्या वतीने लाच घेणाऱ्या एका महिलेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जत पोलीस ठाण्यामध्ये संबंधित तक्रारदारांच्या नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यात एकूण 8 आरोपी आहेत। यापैकी 7 आरोपींना दिनांक 23 सप्टेंबर रोजी अटक केली होती। गुन्ह्यातील उर्वरित 1 आरोपी अटक करणे बाकी होते। अटक आरोपींना तपासात मदत करून त्यांना न्यायालयीन कोठडीची मागणी करून त्यांना जामीन करून देण्यासाठी या हवालदाराने 20,000 रुपयाची मागणी केली होती। एका आरोपीस अटकपूर्व जामीन करण्यासाठी 50,000 रुपये असे तक्रारदारांच्याकडे मागणी केली होती। या अंती 20,000 रुपये देण्याचे ठरले होते। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जत पोलीस ठाणे येथे सापळा लावला। कोळेकर यांच्या वतीने एका महिलेने तक्रारदाराकडून 20,000 रुपये घेताना तिला रंगेहात पकडण्यात आले। या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक उमेश पाटील, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, अंमलदार धनंजय खाडे, ऋषिकेश बडनीकर, सुदर्शन पाटील, सीमा माने, अजित पाटील, प्रीतम चौगुले, सलीम मकानदार, पोपट पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, राधिका माने, चंद्रकांत जाधव, अतुल मोरे, विना जाधव, विठ्ठल राजपूत या टीमने या लाचलुचपतच्या कारवाईमध्ये भाग घेतला। या कारवाईमुळे मात्र जत पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती। Press the bell icon on the video and never miss another update.